पहिलं पत्र होतं ते ईडीचं आलेलं, ते हाताने लिहिलेलं पत्र आहे. सेकंड आत्ता त्यांनी जे चौकशीला बोलवलं ते कॉम्प्युटर हे आहे. जी कागदपत्र मागितली आहेत ती पहिलीच दिलेली आहे. पुन्हा मागितले आहेत, आम्ही पुन्हाही द्यायची तयारी ठेवलेली आहे. आणि ज्या प्रकारचा जो आरोप होतोय त्या आरोपाचा मी कधीही मान्य करणार नाही. कारण महापौर म्हणून नक्की राहिली. माझ्याबरोबर काम करणारे अनेक जण होते, ज्याच्यामध्ये स्टँडिंग असते, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा असते, ज्याच्यामध्ये सभागृह नेता असतो, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता असतो. हे सगळं महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे. आणि जे खरं आहे ते येईल बाहेर. कारण मी कुठलंही कधी आयुक्तांना म्हणा किंवा कोणालाच मी कधीही असे दबाव टाकले नाही. आणि असे दबाव टाकून जर आयुक्त काम करत असतील तर मग आता तर नगरसेवकच नाही, मग दबावावरच काम करतायत की काय. आणि जे काय मुंबईचं आता चाललंय किती कोटी खाली सगळं घसरत चाललंय ते दबावपोटी करतायत की तुम्ही IAS ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करतायत. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच